तर आज आपण ट्रेन करणार आहोत बॅक. आणि बॅकसाठी तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची ही आहे की बॅकसाठी प्रत्येक वर्कआउट, बॅक असो, बायसेप्स असो, ट्रायसेप्स असो, लेग असो किंवा कुठलाही असो, त्या प्रत्येक वर्कआउटमध्ये तुमचं बिगिनर, इंटरमिडिएट आणि ऍडव्हान्स असे 3 प्रकारचे वर्कआउट असतात. बिगिनर जो वर्कआउट असतो तो तुमचा नॉर्मल असतो आणि इंटरमिडिएट जो असतो तुमच्या, त्याच्यामध्ये मोबिलिटी इन्क्रीज असते, म्हणजे जेणेकरून तुम्ही रेंज ऑफ मोशन प्रॉपर मारता, तुमचं प्रॉपर पोस्चर परफॉर्म करता. त्यानंतर तुम्हाला हे जर परफेक्ट जमलं त्याच्यानंतर ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला वर्कआउट दिला जातो, जो की खूप जास्त डिफिकल्ट असतो. सपोज बायसेप्सला थोडंसं ऍडव्हान्स आहे, तर त्या जागेवर मी असं नाही घेता फुल रोटेट हे करेल, पण हे बिगिनरला करणं थोडंसं डिफिकल्ट असतं, त्याच्यामुळे ह्याला ऍडव्हान्स लोक करतात. आणि ऍडव्हान्स केल्यावर ऑब्व्हियसली तुम्हाला बेनिफिट्स पण तेवढेच भेटतात. तर चला आज बॅक आहे, तर बॅकसाठी वर्कआउट स्टार्ट करूया. एज आय सेड टू ऑल ऑफ यू की प्रत्येक वर्कआउटमध्ये बिगिनर, इंटरमिडिएट आणि ऍडव्हान्स असतो. तर सगळ्यात पहिला आपला जो वर्कआउट आहे तो डेडलिफ्ट आहे, जो की लोअर बॅकसाठी आहे. तर डेडलिफ्ट जर तुम्हाला ऍडव्हान्स वाटत असेल किंवा जमत नसेल, खूप जास्त डिफिकल्ट वाटत असेल, लोअर बॅकवर खूप जास्त प्रेशर येत असेल, तर त्याचं ॲज अ बिगिनरमध्ये तुम्ही लेग अप अँड हँड ऑल्सो अप, ह्याचे तुम्ही 2 ते 3 सेट घेऊ शकता. जर तुम्हाला डेडलिफ्ट खूप जास्त डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्हाला ह्याचाच इंटरमिडिएट, ह्याच्या पुढची लेवल सांगतो लोअर बॅकसाठी. जर तुम्हाला ते खूप जास्त इझी वाटत असेल तर तुम्ही हायपर एक्सटेन्शन ट्राय करू शकता. हायपर एक्सटेन्शनमध्ये सेम तुमचे लेग लॉक राहतील, स्लो डाऊन अँड स्लो अप, बस एवढंच करायचं आहे तुम्हाला. आणि जेव्हा तुम्ही वर येताल तेव्हा तुमची नेक वर जाईल, बस ह्याचे पण तुम्ही 10 ते 20 रेपिटेशन घेऊ शकता. हा आपला पहिलाच वर्कआउट आहे. पहिल्या वर्कआउटमध्ये मी तुम्हाला 3रं व्हेरिएशन सांगतोय जे ऍडव्हान्समध्ये आहे. त्याच्यामध्ये तुम्ही डेडलिफ्ट घेऊ शकता, बट तुमच्या जिममध्ये जर अशा प्रकारचा बेल्ट असेल तर तुम्ही तो बेल्ट यूज करायला पाहिजे. जर नसेल तर तुम्ही पर्सनल बेल्ट सुद्धा ऑनलाईन मागू शकता, लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो. डेडलिफ्ट घेताना बेल्ट का यूज करायचा आहे, कारण तुमच्या लोअर बॅकला खूप जास्त प्रेशर येतं. एल्बो मध्ये इनफ डिस्टन्स, याचे जर तुम्ही 10-10-10 असे 3 सेट घेतले 10-10 रिपिटेशनचे, दॅट्स इनफ. करू इबादत. सेकंड जो वर्कआउट आहे आपला तो आहे पुलअप्स, वेटेड पुलअप्स. वेटेड पुलअप्स मध्ये तुम्ही अशा प्रकारचं वेट किंवा डंबल तुमच्या लेग मध्ये घेऊ शकता. फर्स्टला, सेकंडला आणि थर्डला तुम्हाला वेट इन्क्रीज करायचं, म्हणजे तुम्हाला डंबलचं वेट वाढवायचं आहे. चला सांग. अशा प्रकारे तुम्ही डंबल तुमच्या लेग मध्ये पकडू शकता, अँकल मध्ये. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वेट म्हणजे डंबल हे वाढवत जायचं. पहिले तुम्ही 5चं घेतलं, सेकंड सेटला तुम्ही 7.5चं घ्या, थर्ड सेटला तुम्ही 10चं घ्या, अशा प्रकारे. तर तिन्ही याला हे वेट हे वाढत जाईल आणि रिपिटेशन जे राहील तुमचे 10-10-10. थर्ड जो वर्कआउट आहे आपला तो बार्बल बेंड रो. याच्यामध्ये तुमची पोस्चर खूप जास्त मॅटर करते. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं स्लाइटली बेंड करायचंय आणि लोअर बॅक पुन्हा बेंड करायचंय. ही तुमची पोस्चर राहील आणि ह्याच्यामध्येच तुम्हाला होल्ड करायचंय. इथे होल्ड. जेव्हा तुम्ही पुल करता किंवा डाऊन करता तेव्हा तुमची बॉडी जर आपण मूव्ह नाही झाली पाहिजे. थोडी जर जर्क होत असेल दॅट इज इनफ, बट डोंट डू दॅट. थोडीफार चालते चीट करायला, बट खूप जास्त चीट नकोय, कारण तुमचा जे मसल टार्गेट करायचे टार्गेट होणार नाही प्रॉपर. नाही इकडे बघा, बॉडी बनवणं काही रॉकेट सायन्स नाहीये. सगळ्यामध्ये एकच प्रिन्सिपल लागू होतो, ते म्हणजे फुल स्ट्रेच, पूर्ण कॉन्ट्रॅक्ट. अननेसेसरी स्ट्रेच नाही करायचंय, कारण अननेसेसरी स्ट्रेच केल्यावर तुम्हाला इंजरी होण्याचे चान्सेस असतात. आणि कॉन्ट्रॅक्ट जेवढं होतील तेवढं करायचं. ह्याच्यामध्ये तुमची नी बेंड राहील, लोअर बॅक बेंड राहील आणि बॉडी तुमची तिथेच लॉक होऊन जाईल. टी बार पूर्ण कॉन्ट्रॅक्ट करायचंय आणि फुल स्ट्रेच करायचंय. स्ट्रेच करते हे नाही करायचं, हंच नाही करायचं तुम्हाला, पूर्ण फक्त स्ट्रेच आणि कॉन्ट्रॅक्ट एवढंच. आणि कॉन्ट्रॅक्ट करते वेळेस तुम्हाला 1 ते 2 सेकंड होल्ड करायचंय. 5वा जो वर्कआउट आहे आपला तो सीटेड केबल रॉक. तो कसा घ्यायचा, एकदम मधली ग्रीप आहे, ह्याच्यामध्ये पण तुमची बॉडी लॉक आहे. हे नाही करायचं, ह्याच्यामध्ये तुमची बॉडी इथेच राहील, पूर्ण स्ट्रेच
आणि फुल कॉन्ट्रॅक्ट एल्बो क्लोजच राहील, हे नाही राहणार. एल्बो क्लोज मध्ये इथं कॉन्ट्रॅक्ट करायचंय, जेवढं होल्ड करता येईल तेवढं. 1 ते 2 सेकंड होल्ड करणं खूप जास्त गरजेचं राहतं. आणि प्रत्येक सेटमध्ये तुमचं वेट हे वाढणारच. हे त्रिकालवादी सत्य, याला काय म्हणता येईल ते काय दगडावरची रेघ आहे. कारण तेव्हा तुमचं मसल ग्रोथ होईल. कारण तुम्ही जेव्हा वेट वाढवता तेव्हा तुमच्या मसलवर खूप जास्त प्रेशर येतं आणि प्रेशर आलं की मसल फटीक होतात. फटीक झाले की तुमचं मसल ग्रो होतं. होप यू गॉट माय पॉईंट. तर आजच्यासाठी एवढाच. तुम्हाला वॉर्मअप काय करायचं आहे बॅकच्या वर्कआउटच्या नंतर ते आता सांगा. चला, हा जो रोलर आहे तो आमच्या जिममध्ये नव्हता, बट ह्याचे फायदे जेव्हा मी बघितले तेव्हा आमच्या जिम ट्रेनरला मी हा नाही सांगितला. त्याचा फायदा असा आहे की तुम्ही तुमचे जेवढे पण मसल फटीक होतात ह्यांनी खूप जास्त लवकर रिकवर होतात जेव्हा ते प्रॉपर मसाज होतात. हे केल्याने तुमच्या बॅकला फुल मसाज भेटते. तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की जेव्हा तुम्ही बॅकचा वर्कआउट करता तेव्हा तुम्ही हे रोलरवर या पद्धतीने करायलाच पाहिजे. कारण तुमच्या मसलला खूप चांगला मसाज भेटतो आणि तुमचे मसल खूप फास्ट रिकवर होतात. तुम्हाला पहिले पण एक गोष्ट सांगितली होती आणि आता पण ती एक गोष्ट सांगतो की तुम्हाला बॅक ट्रेन करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप नाही करायला पाहिजे थोडा पण. आणि बॅक ही तुमची सगळ्यात मोठा मसल ग्रुप आहे. जर तुम्हाला दगड दिसायचं असेल तर बॅक ट्रेन करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तो होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर असेच व्हिडिओ येत राहतील. आणि अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिट राहा, हिट राहा.